स्पीडअप करायचं विनंती असेल. 2:30 झाले. चला अजून येणाऱ्या काळामध्ये खूप सामने खेळवायचे आहेत. फायनलला पोहोचलास नाही आता आहे की आजा नाही मुटकल नाही. करण जोशी चांगला मैदानावर यायला पाहिजे आमच्यासोबत. तो संदीप आहे ना इकडचा मैदान आणि ते बॉल लगेच बाहेर जातो. कळत नाही फिल्डिंग लेग साईडला लगेच बाहेर जातो आणि आजा नाही तुमचा बॉलवर आणि बॉल. चला विनंती असेल स्पीडअप करायचं. चला तर बॉलिंग ट्रॅक वरती अरविंद देसाई. स्ट्रायकिंग एंडला निलेश. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल प्रॉपर ब्लॉक होल पद्धतीचा. एक धाव पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे. तिसरा 24 डोकं फिरतं का नाही. 2 पिच आहे ना एका पिचवर 2 मॅच का नाही नाही सिंगल मॅच पण 3 ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हर 2 3000 एंट्री द्या. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर बॅट स्विंग झाली. बॅटचा फेज ओपन होताना पाहायला मिळाला. बॅटची बाहेरची कडा आणि त्यानंतर यष्टीरक्षक थोडासा चुकी करताना पाहायला मिळाला. सुरुवातीला टर्न्स पाहायला गेलं तर पुढे येताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे कॅच थोडीशी कुठेतरी मिस होताना पाहायला मिळाली. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स येताना डिक्लेअर स्वरूपात पाहायला मिळाले होतं. जिथे मात्र धावसंख्या 2 आपण पाहतो. चांगल्या टप्प्यावरती ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातो आणि त्यानंतर पाहायला गेलं तर एक सिंगल येईल. राऊंड विकेट. यावेळेस मात्र गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. यावेळेस मात्र पूर्णपणे चेंडूवरती जाईल कारण की आउटफील्ड स्लो आहे आणि आउटफील्ड स्लो असल्या कारणांमुळे यावेळेस चौकार येणार नाही. बाउंड्री पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच या चेंडूवरती 2 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने फेकी केली जाते. यावेळेस मात्र वेगवान गतीने फेकी केले परंतु चेंडूवरती पाहिलं गेलं तर लवकर जाणं महत्वाचं होतं. चेंडूची वाट पाहिली तोपर्यंत चेंडू हातामध्ये आला तोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत एक धाव त्या अगोदर कंप्लीट झाली आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल धावसंख्या 6 आकड्यावरती. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र धाव थांबवली जाते. चला स्पीडअप करायचा आहे.
अजित पाटील अँड टीम. येस, सुखदेव सावंत हा नवीन महत्वाचा गोलंदाज आहे जो मात्र दुसऱ्या षटकासाठी आलाय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या क्रमांकाचा चेंडू पहिला बॉल आपण पाहणार आहोत या खेळपट्टीवरती पडताना. क्षेत्ररक्षण आता मात्र खुलं होताना पाहायला मिळाले. आउटफील्ड पूर्णपणे ओपन होताना पाहायला मिळते. तर चला स्पीडअप करायचा आहे सुखदेव. यावेळेस पहा, यावेळेस 1 धाव कंप्लीट होते. 3 धावा कुठेतरी रोखल्यात यावेळेस खेळपट्टीवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. स्टेप आउट झाला यावेळी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. ही चुकी येणाऱ्या काळामध्ये खूप दुःखी करेल. कारण की पहा, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल जिथे यायला कुठेतरी अडथळा निर्माण झाला असता तिथे मात्र अडचण निर्माण झाली कॅच पकडताना. आणि यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉल धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. सुखदेवला मात्र लाईन अँड लेन्स चांगली शोधावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला निलेश आणि संदीप या दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की बॅकअप आहे. दुसरीचा प्रयत्न झाला तर बॅकअपची शक्यता देखील पाहायला मिळू शकते. कुठेतरी आयोजक संघ कमी पडताना पाहायला मिळते कारण की आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झालाय आणि एकही चौकार षटकार आलेला नाही. धावसंख्या देखील 10. येस, 3 चेंडू झालेत. तिथे मात्र एक अवांतर चेंडू होता. यावेळेस पहा, 4थ्या क्रमांकाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. रिव्हरचा अटेम्प्ट. सरळ बॅटने धाबा येत नव्हत्या तर उलट्या बॅटने करण्याचा प्रयत्न झाला आणि उलट्या बॅटने करण्याचा प्रयत्न झाला तर खेळपट्टीच्या बाहेर यावं लागेल. यावेळेस स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारल्यासारखं आपण पाहतोय फलंदाजाला कारण की सरळ बॅटने धाबा येत नव्हत्या. रिव्हरचा अटेम्प्ट केला आणि त्यानंतर यावेळेस शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांतजी पाटील नक्कीच उपस्थित मान्यवर आहेत. तर आपलं देखील स्वागत आहे. तर त्याला स्पीडअप करायचं महत्वाची मॅच आपण पाहतो. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन मात्र आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या 11 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 अतिरिक्त धावा 2 चेंडूवरती मागील पाहतोय आणि स्कोरबोर्ड 12 आकड्यावरती आपण पाहतोय. तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस होईल का कारण की पाहायला गेलं तर 1 धाव महत्वाची आहे आणि शेवटच्या बॉलवरती येते एक शेवटची धाव दुसऱ्या षटकातील. 13 धावा या धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. एका धावेने
पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, जिथे मात्र 2 षटकांचा शेवट 13 ही धावसंख्या. आणि येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. विस्टर्न स्ट्रोक यावेळेस मात्र योगेशला मिळेल का यश? यावेळेस मात्र यशस्वी गोलंदाजी, पहिल्या क्रमांकाचा वैयक्तिक फलंदाज बाद करताना पाहायला मिळतो. दुसरा फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर नवीन बॅटर दीपक जाताना पाहायला मिळेल. अमोल हा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. यावेळेस पहा फलंदाजाला चकित करण्याचा प्रयत्न होता मॅनकाइंडचा वापर, परंतु यावेळेस अशा पद्धतीने ही मॅच पुढे जाताना पाहायला मिळेल, कारण की योगेशला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. आत्मविश्वास उंच असताना पाहायला मिळेल, कारण की आतापर्यंत धावा 13 आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पडलाय. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. निर्धाव चेंडू यावेळेस दुसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय. यावेळेस पहा लोडिंग घ्यायची होती, कॅच ड्रॉप मात्र होताना पाहायला मिळते. क्लोज किपिंग करण्याचा अर्थ निर्माण झाला आणि त्यामुळे वेगाला पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळते. यष्टीरक्षक अजित पाटील, त्यानंतर एका डिक्लेअर स्वरूपातील धावसंख्या 14. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का, तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय आणि यष्टीरक्षकाकडे फेकी होते. तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव येते. एका धावेने जास्त काही होणार नाही. धावसंख्या फक्त पुढे सुरू चालत राहील, परंतु षटकार चौकार आला तर धावसंख्येला एक वेगळा वेग मिळेल, एक उंच स्थिती निर्माण होईल, एक वेगळा दर्जा निर्माण होईल. परंतु अशा पद्धतीचा खेळ आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय की कुठेतरी पहा मोठा फटका येत नाही. मोठा फटका आलाच तर तो मात्र झटका येताना पाहायला मिळतो. आणि परंतु पाहायला गेलं तर यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, खराब अशी फेकी म्हणावी लागेल. जिथे मात्र 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा येताना पाहायला मिळतात. ओव्हर थ्रोची 1 धाव, इथे मात्र पाहायला गेलं तर फेकी करणं महत्वाचं होतं, परंतु प्रॉपर थ्रो येणं गरजेचं होतं. वाईट थ्रो आल्यामुळे एक अतिरिक्त धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 18 या आकड्यावरती. यावेळेस पहा कुठेतरी पाहिलं गेलं तर 4 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. या 4 धाबा खूप महत्वपूर्ण होत्या. खूप वेळानंतर आला, त्यानंतर पहिला चौकार येताना पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या 4 येते. धावसंख्या 22
पहिल्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर विकेट आले, शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. सुरुवात वेगळी होती, शेवट वेगळा आहे. आणि यावेळेस 3 षटकांचा शेवट, धावसंख्या 22 आपण पाहतो. आणि शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ आपण पाहतो. तर यावेळेस त्याच्या दिशेने फटका खेळा, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, चांगला फेकी, परंतु पाहायला गेलं तर वाईट थोडासा पाहायला गेलं तर स्टंप वरती फेकी करणं गरजेचं होतं. पाहायला गेलं तर गोलंदाज थोडासा बॉल रिमूव्ह करत असताना वेगवान गतीने बॉल रिमूव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये हातातून चेंडू निसटला आणि त्यामुळेच एक धाव कंप्लीट झाली. अमर आहे. यावेळेस विकेट प्राप्त जिथे झाली असते तिथे मात्र एक सिंगल आली. आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये किती षटकार किती चौकार येतील हे पाहणं महत्वाचं आहे. मिस टाइम झालाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक विशाल कॅच पकडले. यावेळेस मात्र कोणतीही चुकी होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन झोन मधून होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मात्र अमोल. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत चौथ्या षटकातील. 16 ओव्हरचं महत्वाचं षटक आपण पाहतो. येस, जो बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे अमोल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटकार जर 4 चेंडूंमध्ये ठोकले तर 501 रुपयांचा कॅश प्राइज विजय निकम यांच्या माध्यमातून असेल. येस, चला टॉस साठी यायचं. विठले देवी स्पोर्ट्स कडवे विरुद्ध माऊली तालीम जाधववाडी. पहिला बॉल षटकार येतोय. येस, पॉवर ऑफ पैसा, मनीची पॉवर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती अमोलच्या बॅट मधून षटकार येतोय. अजून 3 चेंडूमध्ये 2 षटकार आले की 501 रुपयांचा कॅश प्राइज. अकाउंट तरी खाली होईल ना तर किस्सा तरी रिकामा होईल, काहीतरी होईल, परंतु 501 रुपये येतील. आता मात्र पहा, पहिला षटकार आलाय. मॅच बॉल देखील येताना कुठेतरी अडथळा निर्माण होतो, एवढा लांब चेंडू गेलेला. येस, टॉस साठी या चला विठला देवी स्पोर्ट्स कडवे माऊली तालीम जाधववाडी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने फेकी केली जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अमोल. या बेस मात्र खरा फेकी म्हणावी लागेल, परंतु 2 अधिक 1 धाव म्हणजे 2+1 ओव्हर थ्रो आणि त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट असल्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या. अजून देखील बक्षिसामध्ये आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर 501 रुपयांचं विजय निकम यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा एक फटका देऊन जाते. 600 वोल्टचा झटका. 2 षटकार आले तर अजून 1 षटकार येईल का? अमरच्या गोलंदाजीवरती प्रहार केले जात आहेत. धावसंख्या 3 षटकामध्ये पाहिलं गेलं तर किती कमी होती, त्यानंतर पाहिलं गेलं तर चौथ्या षटकामध्ये 2 षटकाराने मॅच बदलले. 38 ही धावसंख्या. शेवटचा चेंडू. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय, परंतु वाईट बॉल आहे. अजून देखील वापर सीमित आहे.
व्हाईट बॉल आहे. तर स्टंपिंग होताना पाहायला मिळतो. बिल्स रिमूव्ह केले गेलेत. नवीन बॅटर मिस्टर भरत. शेवटचा बॉल. ऑनलाईन बोलायचं सोडून द्या. येस, शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर विजय निकम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल भरत या खेळाडूसाठी. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते चांगलं. त्यानंतर कॅचेस पकडल्या गेल्या चांगल्या पद्धतीने. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न फेकी वेगवान गतीने बिल्स रिमूव्ह होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 38 या आकड्यावरून एकूण पाहिलं गेलं तर 41 धावा. मागील चेंडू व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर म्हणजे 39 वरून 2 धावा 41 धावा झालेत. 42 धावांचं लक्ष आहे. 42 रन्स टू विन. 42 धावांची गरज. 24 चेंडू आणि 42 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या आहेत. 10.50च्या सरासरीने रिक्वायर रन रेट आपल्याला हवा आहे. 24 चेंडू 42. येस, चला स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नाही इथं बसायचं आहे त्यामध्ये. येस, नाकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली. चला सलामीची जोडी पाठवा. चला स्पीडअप करायचं आहे. नाकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली सलामीची जोडी पाठवा. येस, नाकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली आपण पवेलियन मध्ये विराजमान व्हायचं संपूर्ण संघ. तर पहा स्पीडअप करायचं सलामीची जोडी. अजित पाटील आणि सुखदेव ही सलामीची जोडी आपण पाहतो. 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असताना आपल्याला पाहायला मिळते. जगदंबा चषक 2024 तिसऱ्या पर्वाचं खेळ आपण पाहतो.
यावेळेस थावडे संघाचे कर्णधार नितीन पाटील यांच्या माध्यमातून 42 धावांचे लक्ष आहे. थावडे संघाचे कर्णधार नितीन जाधव यांच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडूने 3 षटकार ठोकले तर 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकफुटला जाऊन पूर्णपणे ऑफसाईड कव्हर केली जाते. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मधून वरून जाताना पाहायला मिळते. या चेंडूवरती येतोय चौकार. पहिलाच बॉल आणि पाहायला गेलं तर कुठेतरी गोलंदाज चुकी करताना पाहायला मिळते. निलेश पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. कोणत्याही खेळाडून 3 षटकार ठोकले तर नितीन जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. यस विनंती असेल पवेलियन मध्ये बसायचा संघ. यावेळेस मात्र पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. पूर्णपणे कंट्रोल लाईन लेंथ पाहायला मिळेल. कमबॅक डिलिव्हरी होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळते. तर यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. तर पहा यावेळेस चांगली गोलंदाजी राहिले. यावेळेस खेळपट्टीवरती चांगला खेळ पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचा आहे कोतोली. 4 धावा झाले तर 5 चेंडूचा खेळ. यावेळेस देखील एक सिंगल येताना पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. धावसंख्येत बदल होतोय. 5 ही आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विरळे संघाचा खेळाडू संभाजी ठरतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूने पॉवर प्ले मध्ये 1 विकेट प्राप्त करून 4 धावा खर्च केल्या तो खेळाडू ठरला या मॅचचा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि 1 षटकार देखील त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. तर चला या संभाजी आपण यायचं आपल्याला दिली जाईल मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत करण्यात येईल.
यावेळी चांगला स्ट्रोक खेळा, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेस पहा थोडीशी चुकी होते. चेंडूने कुठेतरी वेगळे वळण घेतले आणि त्या वेगळे वळण घेतल्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. पहिलाच बॉल, अमोलची गोलंदाजी कुठेतरी मागणी ठरते पहिल्या बॉलवरती. हे समाजसेवक सचिन दिघे साहेब यांच्या माध्यमातून अजित पाटील यांनी प्रत्येक षटकार मागे 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकार 200 रुपयांचा कॅश प्राइज सचिनजी दिघे साहेब यांच्या माध्यमातून. चेंडूची पूर्तता करा. चला आयोजक, चेंडूची पूर्तता करा. चांगली गोलंदाजी यावेळेस व्हाईट बॉल येतो, परंतु व्हाईट बॉलने स्कोर बोर्ड पुढे सरकेल 11 आकड्यावरती. 11 रन्स 42 धावांची आवश्यकता असताना पाहायला मिळतोय. आणि पाहायला गेलं तर तर पहा महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला 11वी धावसंख्या, 31 धाबांची गरज, 42 धाबांचं लक्ष आपण पाहतोय. चेंडू अजून देखील दुसऱ्या षटकातील 4 बाकी आहेत, म्हणजेच 16 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत तब्बल 31 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवावे लागतील. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते. हे कॅच नव्हे तर मॅच पकडली जाते की काय? महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. अजित पाटील नावाचं वादळ खेळपट्टीच्या बाहेर येताना पाहायला मिळतंय. परफेक्ट कंट्रोल पाहायला मिळते, संपूर्ण नियंत्रण चेंडूवरती. चेंडू जसा आदेश दिला जातो तसा मात्र चेंडू पडताना पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती. फलंदाजाला शांत करताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आक्रमक खेळी करावी लागेल सध्याच्या स्थितीला. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती पडलेला चेंडू सांगून जातो गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावताना पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 7 धाबा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळाय. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार, जिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. 4 धावा आणि त्यानंतर पहिल्या 2 षटकांचा होतो शेवट. धावसंख्या 15 आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू मॅच बनवली गोलंदाजाने.
निलेशा गोलंदाजीने मॅच बनवली होती, परंतु त्यानंतर अमोलने गोलंदाजी केली, एक विकेट जरूर प्राप्त केली, परंतु 2 चौकाराच्या मदतीने पाहायला गेलं तर धावसंख्या 10 खर्च केली आणि आता मात्र 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचंय चला. जशी मॅच संपलेल तशी पुढील मॅच आपण पाहणार आहोत. माऊली तालीम जाधववाडी विरुद्ध श्री विठ्ठल स्पोर्ट्स कडबे. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. पूर्णपणे या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळेल. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते 16 या आकड्यावरती. स्पीडअप करायचे गोलंदाज. यावेळी चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. हो तर पहा महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. त्यानंतर फ्री होणारी मॅच विठ्ठल स्पोर्ट्स कडबे विरुद्ध माऊली तालीम जाधववाडी असा सामना आपण पाहतोय. धावसंख्या बनवायची आहे 42. आतापर्यंत 3.2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी चांगला स्ट्रोक खेळा. अमोलच्या हातामध्ये चेंडू येतोय. खराब फेकी म्हणावी लागेल कारण की यावेळेस परंतु यावेळेस विकेट मिळेल. फेकी जरूर खराब होती कारण की वेगवान गतीने फेकी करणं गरजेचं होतं, परंतु पाहिलं गेलं तर थोडी शांत गतीने केलेली फेकी यावेळेस दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतो आणि पाहिलं गेलं तर एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्येत बदल मात्र होताना पाहायला मिळेल. एका धावेने 18 आकड्यावरती. यावेळेस निष्ठानी स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. ही चुकी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दुखी करू शकते. या 2 धाबे येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 20. आता मात्र 22 धावांची गरज. 22 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. ही कॅच पकडणं गरजेचं आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा देखील यशस्वी प्रयत्न पूर्ण. एक धाव पूर्णपणे महत्वपूर्ण या मॅच मध्ये कारण की एका धावेने मॅच बदलू शकतो. आणि पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं गेलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा बॉल आणि धावसंख्या 20 हवे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 20 धावांची गरज.
राहील म्हणशील कधीतरी बाहेर जावा. सात चेंडू आणि 20 धाबांची गरज. डॉट केले. या बॉलवरती चौकार षटकार आला तर मॅच ऑन असेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण की थोडासा दबाव कमी होईल पाहायला गेलं तर. भरपूर 16 टीमांचे किती आहेत? अरे काय रे येस, यावेळेस एक धाव. +1 +1 आहे तर या चेंडूवरती 2 धावा आहेत. जर या चेंडूवरती चौकार षटकार आला तर चौकार आला तर 14 धावा आणि षटकार आला तर 12 धावा असं समीकरण होऊ शकतं 6 चेंडूमध्ये, परंतु येणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळ आहे, चेंडूला पाठवलं यावेळेस. झाडाला लागून आला झाडाला आलाय का तारेला आलाय? तर झाडातून जाईल कशाला झालं? तार जरी मध्ये आले असले तरी साई झाडाला आला तर बघा काय ते झाड बाउंड्रीच्या बाहेर आहे. ए नित्या नित्या झाड बाहेर आहे, ताराला लागून आलाय. हे विजया मॅच आलेले तर बाहेर गेला असतात. हॅलो हॅलो हॅलो, तर त्यांचा निर्णय खेळवायचा आहे. पंच, हॅलो. येस पंच, डेड बॉल असेल. तोच बॉलर तोच आहे ना. येस, डेड बॉल. तर 7 चेंडू आणि अजून देखील 18 धावांची गरज आहे. तर या चेंडूवरती काय येईल हे महत्वाचं आहे. या चेंडूवरती मॅच कोणत्या दिशेने जाईल हे महत्वपूर्ण टर्निंग पॉइंट असणारा चेंडू. यावेळेस पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर जातो चेंडू. तिथे मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावण्यात आलेत. 42 धावांची आवश्यकता असताना 17 धावा 6 चेंडूंमध्ये बनवायच्या, जिथे मात्र 3 षटकार 5 चौकार अशी खेळी करावी लागेल.
चला स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. येस जेवण महत्वाचं आहे, परंतु यावेळेस काय घडेल. एक धाव कंप्लीट झाले. एक धाव यावेळेस मात्र पहा 3-2चं समीकरण आता मात्र 2-1 पर्यंत पोहोचलंय. कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम आहे. 2 चेंडू 1 धाव. धावसंख्या 1 बनवायची आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कंपल्सरी चेस 2 बॉल मध्ये कोणती धाव आली नाही तर गोलंदाजी करणारा संघ विजेता होताना पाहायला मिळेल. कधीही काही होऊ शकतं, परंतु प्लॅनिंग कशा पद्धतीची आहे. यावेळेस बेल्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि 2-1चं समीकरण. 2 चेंडू राखून विजय मिळवला जातोय. ट्रॅम लाईनच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू कुठेतरी चुकी करतोय गोलंदाज आणि त्यामुळेच फलंदाज हास्य करताना पाहायला मिळतो. माहित आहे आनंद साजरा होताना पाहायला मिळतो ड्रेसिंग रूम मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाकडून, कारण की विजेता झालाय महत्वाची मॅच. सोंडोली